आज देगलूर येथे भाजपाचे विधान परिषद आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर यांचा बालाजी टेकाळे यांच्या वतीने जंगी स्वागत सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा नगरसेवकांनी राजूरकर यांना विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा। नवनिर्वाचित भाजपाचे विधान परिषद आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर यांचे देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनविश्वास संपर्क कार्यालयात आगमनानिमित्त देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांचे प्रतिनिधी बालाजी टेकाळे आणि त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध बालाजी टेकाळे यांनी आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर यांचा देगलूर नगर परिषद नगरसेवकांच्या वतीने जंगी स्वागत सत्कार करण्यात आला। स्वागत सत्कारानंतर अमरनाथ भाऊ राजूरकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बोलताना म्हणाले की देगलूर येथील सर्व नगरसेवकांनी एकमोट मतदान देऊन विजयी केले। त्या ज्ञात आणि अज्ञात मतदार नगरसेवकांकडे माझे विशेष लक्ष राहील असे म्हणत देगलूर येथील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा नामोल्लेख न करता विधान परिषद निवडणुकीच्या यशात त्यांची विशेष नोंद घेतली। ते पुढे बोलताना म्हणाले की या विधान परिषदेच्या निवडणुकीत देगलूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती विजयमाला टेकाळे आणि सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले हे मी विसरू शकत नाही। देगलूरच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सेवेत असेल असे म्हणत आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर यांनी देगलूर नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचे विशेष आभार व्यक्त केले। भाजपाचे विधान परिषद आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर यांच्या निवडीनंतर देगलूर येथील त्यांच्या पहिल्याच आगमनाचे बालाजी टेकाळे यांनी विशेष जंगी स्वागत सत्कार केले। यावेळी भाजपाचे देगलूर दक्षिणचे तालुका अध्यक्ष प्रीतम देसाई, सय्यद सर, सर्व जनता या वर्तमानपत्राचे संपादक विवेक किरूरकर, नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे, माजी नगरसेवक शशिकांत टेकाळे, व्यंकटराव कांबळे, भाजपा देगलूर तालुका अध्यक्ष प्रशांत दासरवार, नगरसेवक अनिल बोल्लावार, नगरसेवक बबलू टेकाळे, द्याडे अप्पा विक्रम नागशेट्टीवार, नाना मोरे, सुमित व्यंकटराव कांबळे, नगरसेवक सुमंत कांबळे, पाशाभाई, नगरसेवक प्रतिनिधी बालाजी मैलागिरे, दिगंबर कडलवार, दिगंबर कौरवार, संतोष नारलावार, राज गायकवाड, सोनू कांबळे, साई गंधपवाड, विशाल टेकाळे, बालाजी थडके, देगावकर आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या निमित्ताने आधीच सकाळी 12 वाजता सांगितलं होतं की कुठल्या परिणामाला झाल्यानंतर त्या भेटीकरता आपल्याकडे मुद्दा आलेलो आहे। सर्वप्रथम मी आपल्या 18च्या 18ही नगरसेवकाचे आभार मानतो। एकाही मताची खुली इकडे जाता सर्वच्या सर्व मतदार बंधूंनी मला 18 मतं तुमच्या ह्या संदर्भामध्ये दिले। त्याचबरोबर देगलूरमध्ये काही अतिशय हाते माझ्याबरोबर होते त्याचे 13 मतं कारण कसं आहे की आपली संख्या पूर्ण महायुतीची संख्या 282 होती आणि मतं पडले 339, 23 मतं बाद झालेले आहेत। त्यामुळं भरभरून मतदान हे सर्व आपल्या दृश्य तुम्ही आहात, अतिशय बाकीचे आहेत त्या सगळ्या लोकांनी दिली। त्यामुळे मी आपला मनोभावे मी आपला आभारी आहे। तुमचा आमदार या नेत्याने या जाहीर करतो तुम्हाला साहेबांनी सांगितलं येणारा ह्या DPTCमध्ये आपल्याला ज्या ज्या लोकांनी मदत केली बालाजीला त्या प्रत्येकाचं बाय नेम प्रत्येकाच्या भागामध्ये 25-25 लाखाचे कामं हे टाकले जातील। मागं लागलेलं आहे हे आपण प्रश्न करून DPTCमध्ये CM साहेबांनी सांगितलं की मला ज्या ज्या नगरपालिका तुला मदत केलेली आहे 339 लोकांनी 340 बाकीचे काही अदृश्य अशा लोकांनी जी मदत केलेली आहे अशा सगळ्या प्रत्येक नगरसेवकाच्या नावावरची 25-25 लाख टाकायचे आणि येणाऱ्या काळामध्ये मी नक्की जेव्हा DPTC होईल तेव्हा तुमच्या नावावर टाकेल। याच्या व्यतिरिक्तही अजून कोणत्या योजना असतील काही असेल तुमचा आमदार म्हणून तुमच्याबरोबर नगरविकास खातं असो, महसूल खातं असो, मुख्यमंत्री असो या कुणाकडे तुम्हाला मला घेऊन जायचं आहे तर चला माझे 2 लेटर पॅड तुमच्याकडे सही करून ठेवतो।